हाय सगळ्यांना नमस्कार. चला रानात आलो होतो मस्तपैकी जेवायचं चाललंय. असं कोण कुणाला रानात जेवायला आवडतं सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं. होया त्या रानात दोन गाज जास्त जातात. हो ना दोनच ना. रानात भरपूर घरी अर्धी भाकरी खाली तर रानात एक भाकरीतलं माणूस खात. होय हा ला का खरं तर आम्ही आज सकाळचं जेवलोच नव्हतो. किती वाजल्या त्या डायरेक्ट रानात जेवायला आलोय. आता काय करायचं जेवायला आणि कसं हातावर घेऊन जेवतात. भांडी आहेत तरी हा भांड्यात घेऊन जेवा ना तर या सगळे जण जेवण करायला चटणी हाताव पापुडा काय पापुड्यावर चटणी मग खायची वाळून रानात. हो ना चटणी भारी लागते. चटणी आम्ही तर कधी बिगर चटणीचे रानात नेहमी चटणी असायची. बापूले खाते चटणी आमचं. बापूच नाही भिड्यात बापू गावाला गेले तर जत्रा खायला मत ना भाजी काय आवडत असते का? घ्यायची भाजीची घ्यायची खाबा. कशाची रातची हरभऱ्याची भाजी होय. मला भाजी आवडते जास्त. खा खा हरभऱ्याची चमचमीत भाजी झाली खा. की रस मला एवढा ना. लय तिखट लागते सगळंच. काय इकडं आमचा ऊस हे पण सगळं गावात मरून गेलं बरं का दिसा नाही आता. आणि हे ऊस बघा कसा दिसतोय. रोज येईन तितका वाढताय. रोज येईन तेवढा वाढतोय. जेवढा वाढन तेवढा कमीच आहे होय. छान छान कसला अवतार झालाय बाई. चला घरी जायचा टायमिंग झालाय आता. पाणी प्यायचं आणि घरी निघायचं म्हणजे चालाय जोर येतो पाणी प्यायला. कसं वाटते रानातलं बघा वातावरण. ऊस जसा मोठा मोठा व्हायला लागलाय. मग अशी जेवून डायरेक्ट व्हिडिओ काढायचा रहितच गेला. कामच उरकाना काय करायचं मग काढलाच नाही. का चाललोय घरी चालत. आता गाडी न्यायला कुणी नाही. आणि ही ऊसातलं गावात जळलं सगळं. हा ऊस पण नेटायला लागला. हिरवा हिरवा दिसायला लागला. नाहीतर गवातच लय होतं. खाली लय मोठा ऊस आहे. ती पण दिलाय गुरांना बापून इकलाय सगळा. आता तिकडं लसूण आणि हिन आहे. आता तिकडं कवा जावं. आता हिथनंच बाय बाय राम राम ह्यांना आता चाललो घरी. राम राम हा आता रानाला राम राम. आता डायरेक्ट उद्याच्या दिवस उद्याच आता नमस्कार घाला यायचं रानात. हा चाललो घरी. असं गटोडं डोक्यावर घेऊन अशी एपराईट करीत असं रानातनं वनातनं. सासूबाई कुठे गेले आमच्या. हायत सासूबाई पण हायत. सासूबाई चला की पुढं रस्ता बघा. सासूबाई रस्ता कुठ नाही. अहो चला की मग पुढं. चला 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 चाललोय घरी पटापटा. असं मधनं डोक्यावर हे घेऊन वज घेऊन. शुभ संध्याकाळ. रानात आलो आणि सगळं काम आवरलं. सगळा राडा काढला. पसारा पडला होता ती ज्ञानेश्वरीने दोघीने तिने सगळं झाडू लागितलं. केर भरू लागितलं. गाईचं पण आवरलंय पण तिला काय झालंय ऊस तोडायचा राहिलाय. दिवस तर पार मावळला. पण आधी हातपाय तोंड धुतलं. खूप उन्हाने त्यांनी कसं तरी झालं होतं. सांडगं वाळाय टाकलं होतं. ते अजून आतमध्ये न्यायचं राहिल्यात. आत्या म्हणले तुझं चाललंय बाहेरचं काम तर राहू दे. मग हे असंच वाळू घातलेलं ठेवलं. आणि कुरिअर पॅकिंगचं काम करायचंय. आता पॅकिंगच करणार आहे. पण म्हणलं आधी तिला थोडंसं खायला टाकावं. वराटी थोडासा ऊस तोडून तिला ऊसाचं घाम्याला ठेवायचं. आणि काय झालं आहे ह्याचा दिवस मावळाय. आणि गुलछडी अशी गुलछडीची रोपं आहेत आमच्या इथं. अशी थोडीशी लावली होती. फुलं फुललेली मस्त लय सुगंध छान असा वास येतोय. गाय वाढू झालं वराटे. पण म्हणलं आता चला थोडंसं स्वतःचं थोडं नीटनेटकापणा करावं. हातपाय तोंड व्यवस्थित धुवून तिला आता चला 10 मिनिटात ऊस तोडून लगेच घाम्याला भरून ठेवते. आपल्याला कामं कुरिअर पॅकिंग करायला सगळंच एका जागेवर करून ठेवले. आता म्हणलं पटापटा पॅकिंग करून करायचं. घरात आता लाईट आहे. हाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना. काही नाही शुभरात्री सगळ्यांना. दिवस मावळून पार गेलेला आहे. भाजी खुळाय घेतो ना सकाळ धुणं रानात. तुम्ही रानातला व्हिडिओ बघत आला जेवायला.
ही बाय लावली होती, तिघीने आम्ही एवढी भाजी खुडली. आता ही वाळून बळच 1-1.5 किलो भरण. अर्धा किलो तर अगं मम्मी हे अर्धा किलो आहे ना, एवढी भाजी तर सहज जाते. हे भरण 1-1.5 किलो, 1.5 किलोची ऑर्डर तेवढीच. टाका कुणाला टाकायची असली तर पावशेर, अर्धा किलो घेऊन बघा आधी, कारण का ही वाळलं ही वली किलोत एवढीच बसते आणि वाळलेली एवढी बसते. असू द्या, आता ही वाळाय घातली आज सकाळजून खुडून आणलेली. आता उद्याच्या दिवस खुडायची या, काय होईल ती होईल 2-2.5 किलो ऑर्डर टाकायला. आणि मला कुरिअर पॅक करायचे म्हणून मी गावात सगळं बाहेर काढलंय. काटा राहिला इथं तिकडच्या घरात नेऊन ठेवले आत्यामध्ये माझ्यापाशी. आता इरबळ तर कामाने कुरिअर पॅकिंग करायलाच व्हाय नाही. सगळ्याची कुरिअर पेंडिंग आहे. तर कुणाचा लसूण, तर कुणाचं सांडगं, तर कुणाची भाजी. तर आता कुरिअर टाकते या, सकाळ सकाळ द्यायचे त्यांच्यापाशी. उद्या आहे शनिवार. काय झालं? कुठं काय तर माझं तर चालत होत. माझं चावत होतं. आता ही बॉक्स इथंच ठेवते आणि मग एक भरते. आता कशाला ही दारच लावून घे माझ्यापाशी. उघडायचं इकडचं उघडायचं म्हणजे मला लई ताण व्हायचा, इकडं सरायचा. मी आता काय करू, मोठी पिशवी घावा नाही. कसली एक बसंत ही पावशेर भाजी दाबू बसवली. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला एकदा हे करून दाखवते. हो का, पावशेरच्या वर आहे. अगं मीच हो बरोबर, इतकी दाबून बसवली. पावशेर मग थांब, चुकतंय काहीतरी. पावशेर किती असतील? 250 ग्रॅम. हा तिथे तर 280 आहे. 228 आहे. हा, 2 ग्रॅम जास्त आहे. असू दे, आता काय करते. आणि ही अर्धा किलो कमी उलट हा कमी की 250 ग्रॅम. मग बरोबर आहे की 250 ग्रॅम. 228 आहे ती. 25, 26, 27, 28 आलं का लक्षात? पावशेर 225 असतं का? म्हणजे पावशेर म्हणजे 225 ग्रॅम. अच्छा. ही अर्धा किलो बरोबर 500 ग्रॅम. बघा नाही, चुकतंय, थोडी कमी आहे. कागदाचं वजन पडतंय त्याच्यात. आता सांडगं मोजते, त्याला चिकट टेप लावायची. ते पिशवीत बसते आपण त्या बरं ह्यात भरू का असं? ह्या पिशवीत ह्या या हा काय करता असं मग ह्या कॅरी बॅग भर किंवा असं भरती की आता गाठून मारते. आता सांडगं पॅक करायचे. कुणाचं किलो आहेत, कुणाचं अर्धा किलो आहेत. कुणी ताई चव बघायचं की आम्हाला अर्धा किलो द्या बरं का हो. कोण म्हणतंय आम्हाला किलो द्या. आता लसूण एका ताईंचा एकदा लसूण टाकला. कुरिअर मध्ये काय गहाळ झाला काय माहित नाही. त्यांचा लई दिवसापासून राहिलाय. त्या म्हणायच्या पोचलाच नाही. त्यांना म्हणलं बाया तुमचा परत टाकते, पण तरच नको जीवाला. आता मला ते ऍड्रेसची वही आणून दिली तर बरं होईल. ज्ञानेश्वरी इकडे आमचा स्वयंपाक चाललाय. त्याचं काय चाललंय काय माहिती. ती पीठ कशाचं आहे? पीठ चालते ते आहे बेसन पीठ. इतकं नाही बेसन करायचंय ना. पण इतकं पीठ कशाला बेसनचं? बेसन पीठ चाळून ठेवायचंय ग. दळून आणलं होतं ना डायरेक्ट पायलीवर म्हणजे 5 किलो. थोडं लवकर करता का रे प्लीज, मला लय भूक लागली अगं. भाकरी करायची. सकाळी जेवलेली तरी अजून जेवले नाही. का? आता होती अर्धा किलो सांडगं. भूकच नव्हती, एक बिस्किट खाल्लेलं. आता ते झालं अर्धा किलो सांडगं. अर्धा किलोच लसूण मागितलाय त्यांनी. त्या म्हणल्या मला अर्धा किलो लसूण दे, फक्त बघू दे लसूण कसा आहे ती. आणि मग जास्त घेईन, मला एकदाच 5 किलो घ्यायचाय. मी म्हणलं चालतंय अर्धाच किलो घ्या, काही अडचण नाही. नका घेऊ लई. आता आपला लसूण नाही हो, काय झालं आता लसूण संपत आलाय. एक आता थोडाच घ्या. आता आपला कुणी किलो 2 किलो 2 किलोच घ्या. आता मग नवीन निघणच आता एक महिन्याभर. किलोच नाही झाला त्यांना. हा नवीन महिनाभर आहे ना. आणि महिन्याभरात लसूण निघला तरी 1-2-3 दिवस वाळवावं लागेल, सुकवावं लागेल. नाही 8 दिवस वाळून द्यायचा. चांगला वाळून दिल्याशिवाय. वाळून म्हणजे काय उन्हात नाही टाकायचा, लिंबाखाली इथं पसरायचा. आम्ही सावलीलाच हे करावं लागतं. आणि मग तुम्हाला जुड्या सुद्धा बांधून
खोक्यात भरून मला ऍड्रेसची वय आणून देते का? होय ग, हम्म. मला ऍड्रेसची वय आणून दे. कुणाचं किलो आहे कुणाचं अर्धा किलो आहे मला बघू दे की. बर लक्षात नाही यायचं. बेसन झालं, अजून भाकरी व्हायच्या, डाळ काढून आणली, तिथं दूध झाकून ठेवलं. लय काम काय करायचं. रानात आल्यापासून कामच चालू कमी काय. पसारा काय कमी आहे का रानातला? घरचा आणि पानगुळ अर्धा एक बसती बाय भाजी आपण तर बघितलीच नव्हती किती बसती तुम्ही नव्हती ना बघितली म्हणून म्हटलं आता उद्याच्या दिवस काय होईल ती होईल ही करावं. हाय उद्या मतदान हाय आणि हाय मावशी उद्याच्या दिवस घावल्यात काय करता. आम्हाला रविवारी हाय लग्नाला जायचं या. सोमवारपासून अनेक सांडगं घालायला चालू. मग मी ड्रेस पण ठरवून ठेवला कोणता. आमच्या ज्ञानूने तर ड्रेस पण ठरवून ठेवलाय. लग्नाला परवा दिवशी जायचंय पण आजच तयारी आमच्या ज्ञानूची. मग परत तुमचा उरकायच्या राड्यात माझं उरकत मग नाही. काय आमचं उरकतं ज्ञानूचं राहतं उरकत. तसं नाही ह्यांनाच मला नटापटा करायला त्यांचंच मग हे होत असू दे सगळ्यांना तर असं. आणि खरंच कुणाला सांडग भाजीची काही नका ऑर्डर टाकू बरं का, कारण का भाजी आता संपली सगळी खुडायची. ऊसात किती टोपला होता एक 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 त्या ऊसातली 2 वेळा अख्खी भाजी खुडली आणि पहिलं 4 वाप होत लागते किलो त्याच्यामुळं किती का आता एक बळद 1-1.5 किलो घावन ज्यांनी कुण्या पटकीने ऑर्डर टाकली 2 दिवसात तर त्यांना मिळेल. नाही तर परत नाही बरं का भाजी कुणी रागवू नका, कारण का अख्खी भाजी खुडली आणि आता फुटा त्याला आता फार हरभरा लागल्यात घाट. मग तो आणलाच नाही आ? अगं, आणलाच नाही काय हरभरा. अगं वरच्या तुकड्या जायला सुद्धा टायमिंग नाही. मावशीला उशीर झाला. नांदा मावशी म्हणल्या रेशमा चल बाया पाडीची 4 वाजल्यात माझी गुरं ओरडत असतेली. मग तसंच पळत आलो गोटुडं डोक्या घेऊन. एवढं मोठं गोटुडं डोक्या ते डोकं. बापू कुठे गेलात? गावून नाही आलो. बापू गेल्यात बुजवायला. कोण कर की आता त्याच्यामुळं तर ऑर्डर टाकायची असली लसूण सांडग तर 96 99 08 38 27 हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. टाका पटापटा ऑर्डर. 9699083827 है ना मम्मी? बाय सगळ्यांना. गुड नाईट. 7 बरं झालं.